कल्याणमध्ये मराठी शेजाऱ्याला मारहाण करणाऱ्या शुक्लाच्या गाडीला बेकायदेशीर अंबर दिव्यासाठी 9,000चा दंड, गाडीसह दिवा सुद्धा जप्त. शरद पवार आज बीड आणि परभणीचा दौरा करणार. यावेळी बीडमधील सरपंच कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत परभणीमधल्या सूर्यवंशी कुटुंबियांची देखील घेणार भेट. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल. तर चौकशी करा, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, धनंजय मुंडेंचं उत्तर. खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधल्या बंगल्याची अज्ञातांकडून रेकी. आमदार सुनील राऊत यांचा आरोप. तर मोबाईल नेटवर्क चाचणीसाठी कर्मचाऱ्यांच्या फेऱ्या, पोलिसांची माहिती. नागपूरच्या सीताबर्डी परिसरामध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. 7 वेळा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं, बॅनरवरचा मजकूर. भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपूरमध्ये बैठक. नवीन सरकार आल्याच्या नंतर भाजपची पहिलीच बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन. अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा खातेवाटपाची शक्यता. नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा. सूत्रांची माहिती. 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज. रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट. फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिल्याच्या नंतर रोहित पवारांकडूनही काकांचं अभिनंदन. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार. माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यामुळे आज लिलावासाठी कांदा बाजारामध्ये आणला जाणार नाही. आणि रविवारी लोकलच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती आणि ट्रान्स हार्बरवरती सकाळी, तर पश्चिम रेल्वेवरती शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.